गुड मॉर्निंग भावानो. तर आज आपल्यासोबत आहे Hyundai i10 ग्रँड i10. तर ही आहे 2019चं मॉडेल, जे की ग्रँड i10 मधलं V2 म्हणता येऊ शकतं. तर यात थोडेफार चेंजेस त्यांनी केले होते. तर आपण स्ट्रेट जाऊया गाडीच्या इंजिनकडे, जे की आहे तुमचं येस, इथं छोटंसं स्विच आहे आणि अगदी चिंटू मिंटू असा छोटासा 1.2 कप्पा इंजिन तुम्हाला ह्यामध्ये मिळतो, जे की प्रोड्यूस करत आहे 83 हॉर्स पॉवर ॲट द रेट 6000 RPM. आणि तुम्ही लाईट्स बघू शकता ह्या गाडीचे. आपण हे आफ्टर मार्केट लाईट्स टाकलेले आहेत. आणि हा आहे तुमचा इंडिकेटर आणि हा पण आपला आफ्टर मार्केट फॉग लॅम्प आहे. तर लाईटचा थ्रू मी तुम्हाला तर साईडून तुम्ही ही गाडी बघाल तर अतिशय कॉम्पॅक्ट बट स्वीट अशी ही ग्रँड i10 तुम्हाला मिळते. आधीच्या i10पेक्षा यात थोडंसं तुमची लेंथ वगैरे वाढवलेली आहे. तर आपण टायर सेक्शन बघू तर टायर तुम्हाला ह्यात मिळतो 165 17 14 इंचेसचा टायर तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळतो. आणि साईडला तुम्हाला इंडिकेटर्स दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही साईडचा जर सेक्शन बघाल तर अशी स्वीट अँड सिम्पल अशी ही तुम्हाला ग्रँड i10 मिळते. आणि आपण बघूया आता याचा मागचा सेक्शन. तर जे मी तुम्हाला सांगत होतो की पहिली जी ग्रँड i10 होती त्यामधले हे होते, जे की रिफ्लेक्टर्स आहेत ते वेगळ्या डिझाईनमध्ये होते, ह्यामध्ये वेगळ्या डिझाईनमध्ये आणल्यात. तर हेच त्या दोन्हीमधलं फरक आहे. आणि जर तुम्ही टेल लॅम्प बघाल तर ऑल हॅलोजन असा हा टेल लॅम्प तुम्हाला मिळतो. आणि आफ्टर मार्केट फिटेड रिव्हर्स पार्किंग कॅमेरा ह्या गाडीमध्ये तुम्हाला मिळतो. हा आहे तुमचा अँटेना आणि हा आहे तुमचा स्टॉप लाईट. तर बघूया, डिकीचं स्विच तुम्हाला आतमध्ये आहे. तर बूट स्पेस आपण ह्याचा बघणार आहोत. तर तुम्हाला ह्यामध्ये मिळतो 236 लिटर्सचा बूट स्पेस आणि प्रॉपर एक हँडल दिलेला आहे तुम्हाला बंद करण्यासाठी. आणि तुम्ही ह्यामध्ये बघू शकता स्टेपनीसुद्धा तुम्हाला ह्यामध्ये सेम साईजची मिळते. देर यू गो. तर बघूया ह्याचा आपण सेकंड रोमधला एक्सपिरियन्स. तर इथं तुम्ही बघू शकता एक प्रॉपर बॉटल होल्डर आहे, बॉटलचा स्पेस तुम्हाला मिळतो. नंतर हे आहेत तुमचे पॉवर विंडोचे कंट्रोल्स. आणि हिअर वी गो, हा आहे तुमचा समोरचा व्ह्यू. आणि बघू शकता ड्युअल टोन कलरमध्ये तुम्हाला हा डॅशबोर्ड मिळतो. आणि ह्यामध्ये तुम्हाला लेगरूम सफिशियंट आहे, मी असं जास्त असं म्हणणार नाही. आणि अंडर थाय सपोर्टसुद्धा तुम्हाला यामध्ये चांगला मिळतो. हँडल दिलेलं आहे इथं होल्ड करायला. इथं हुक सारखं थोडंसं तुम्हाला डिझाईन दिलेलं आहे. आणि ह्याचे जे हेडरेस्ट आहेत ते फिक्स्ड आहेत, ॲडजस्टेबल नाही आहेत. प्रॉपर सीट बेल्ट्स वगैरे ह्यामध्ये दिलेले आहेत. दोन तुम्हाला कप्पे मिळतात. आणि एक चांगला टच आहे ते मागं तुम्हाला AC वेंट मिळतो. त्याचबरोबर मला चार्जरचा सॉकेट मिळतो. आणि ही एक चांगला टच मी या गाडीचा म्हणेन. चला तर मग ड्रायव्हिंग सीट जाऊया. त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं म्हणजे ड्रायव्हरचा हेडरेस्ट आणि समोरच्या दोन्ही सीट्सचा हेडरेस्ट हा फिक्स्ड मिळतो. तर हे एक यांचं कॉस्ट कटिंग आपण म्हणू शकतो की ॲटलिस्ट ते दोन तरी तो ह्या गाडीमध्ये आपल्याला ॲडजस्टेबल मिळायला हवे होते, तर ते नाही आहेत. तर हे तुम्ही डोअरचं ओपनिंग बघू शकता. इथं तुम्हाला परत एक बॉटल होल्डर मिळणार आहे आणि छान असा कप्पा मिळतो. हे तुम्हाला चारी पॉवर विंडोज आहेत. हे तुमचे पॉवर विंडो लॉकचं बटन आहे. हे आपले डोअर लॉकचं बटन आहे. आणि हे आहे तुमचे आउटसाईड रिअर व्ह्यू मिररचे कंट्रोल्स. आणि फक्त तुमचा जो ड्रायव्हरचा हे आहे पॉवर विंडो, तो फक्त वन टॅप डाऊन मिळतो तुम्हाला. आणि तुम्ही बघू शकता इथं असं प्रॉपर डेड पॅडल वगैरे तुम्हाला मिळत नाही. इथं कंट्रोल्स आहेत तुमचे फॉग लॅम्पचे, जो की आफ्टर मार्केट आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि हे तुमचे हेडलाईट लेव्हलरचं बटन आहे. इथून तुमचं फ्यूल लीड ओपन होत आहे. आणि हे आहे तुमचे सीटचे कंट्रोल्स. आणि मित्रांनो, ह्या गाडीमध्ये तुम्हाला ॲडजस्टेबल स्टेअरिंग मिळत नाही. स्टेअरिंगची हाईट तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही. तर ही एक गोष्ट ह्या गाडीमध्ये मिसिंग आहे असं मी म्हणेन. तर हा आहे तुमचा स्पीडोमीटर क्लस्टर, अतिशय सिम्पल ॲनालॉग. इथं आहे तुमचा RPM मीटर, हे आहे तुमचं स्पीडोमीटर, हे आहे तुमचं टेम्परेचर गेज आणि हा आहे तुमचा फ्यूल मीटर. आणि हे आफ्टर मार्केट बसवलेलं म्युझिक सिस्टीम आहे, ज्याचा माईक तुम्हाला इथं प्लेसमेंट दिलेला आहे. त्याच्या मागे तुम्ही बघू शकता स्टेअरिंगवरचे जे कंट्रोल्स आहेत तर ते हे आहेत तुमचे व्हॉल्यूमचे.
त्याचबरोबर हा आहे कॉल पिक आणि डिस्कनेक्ट करायचा. आणि ह्या ट्रिपनं जे तुमचं मधले हे आहे छोटासा स्क्रीन त्याचे हे चेंज होतात. तर ट्रिप ए, ट्रिप बी आणि डिस्टन्स टू एम टी ह्या 3च गोष्टी तुम्हाला ह्या गाडीमध्ये दिसतात. आणि त्याच्या खाली आहे ओडोमीटर. आणि त्यानंतर तुम्ही बघाल तर हे आहे तुमचे म्युझिक सिस्टमचे मोड्स वगैरे चेंज करायचे स्विच. त्याचबरोबर इकडं जर तुम्ही बघाल तर हे आहे तुमचे हेडलाईटचा कंट्रोलर, अप्पर डिप्पर आणि हे इंडिकेटर. आणि हॉर्न ऐकू याचा. त्याचबरोबर वायपर्स पण बघा, स्प्रे अतिशय चांगला मिळतो आणि वायपर्स आपण आफ्टर मार्केट टाकलेले आहेत जे की खूप छान क्लीन करतात. तर त्यानंतर तुम्ही इकडे बघाल, मध्ये याल तर हा आफ्टर मार्केट बसवलेला एक टच स्क्रीन अँड्रॉइडमध्ये येतो. तर आपण क्विकली ह्याचं गाणं ऐकूया कसं आहे ते. हो गाजला तू सिर्फ दिवाना किसी के साजन का पोरीच्या पाठीशी घालवला जमाना भिजत गे. तर डिसेंट असं याचं म्युझिक सिस्टम आहे. आफ्टर मार्केट असल्यामुळं 4 स्पीकर्स येतात तुम्हाला, ट्विटर्स इथं येत नाहीत. आणि हे आफ्टर मार्केट बसवलेलं युनिट आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला मॅप्स वगैरे मिळतात. तुम्हाला तुमचा हॉटस्पॉट द्यावा लागतो. अतिशय स्लो असं हे युनिट आहे आणि तसं जुनं युनिट आहे त्यामुळं एक्सपेक्टेड आहे की ते स्लोच असेल तेवढं. आणि त्यानंतर मग इथं आहे तुमचं हजार्ड लाईटचं स्विच, हे आहेत तुमचे ACचे कंट्रोल्स आणि अतिशय सिम्पल आणि छान असे कंट्रोल्स आहेत. आणि ह्याचा AC अतिशय पॉवरफुल आहे, अतिशय पॉवरफुल. त्यानंतर खाली आहे तुमचा चार्जिंग सॉकेट, त्याचा USB आणि ऑक्स. त्याचबरोबर इथं एक तुम्हाला स्पेस मिळतो. त्यानंतर हे आहेत तुमचे 2 कप होल्डर्स. इथं तुम्हाला थोडासा स्पेस मिळतो. इथं तुम्हाला हँडरेस्ट मिळत नाही. त्याचबरोबर इथं जर तुम्ही बघाल तर हे नॉर्मल ग्लो बॉक्स मिळतं, कूल्ड ॲज सच असं काही मिळत नाही. तर अतिशय सिम्पल असं इथं आहे. इथं आहे तुमचा मॅन्युअल डिमिंग मिरर, इनसाइड मिरर. आणि इथं तुमचे लाईट्सचे कंट्रोल्स, नो मिरर ओव्हर हिअर. इकडे तुम्हाला मिरर मिळून जातो. आणि हे अतिशय सिम्पल असं तुमचं इंटेरियर आहे. चला तर मग गाडी चालवायला कशी आहे बघूया. चला तर मित्रांनो, भावांनो, आपल्या बघूया की ही गाडी चालवायला कशा. सीट बेल्ट फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट, इंटू द फर्स्ट गिअर आणि हिअर वी गो. तर आता तुम्ही बघितला उठतानाच गाडी अतिशय स्लो उठते. तर हाच पहिला पॉइंट आहे माझा की ह्याचा जो पिकअप आहे तो अतिशय लिनियर आहे. 3000 RPM पर्यंत तुम्हाला अतिशय कमी पॉवर आहे ह्यामध्ये असं जाणवतं. तर हा एक पहिला पॉइंट होता. त्यानंतर हे 1.2 लिटर कप्पा इंजिन आहे. ते हंडेचं अतिशय रिफाईंड इंजिन आहे. आणि ह्या इंजिनचा प्लस पॉइंट आहे तुम्हाला सिटीमध्ये 15 ते 16 विथ AC. एक पॉवरफुल AC सोबत तुम्हाला 15 ते 16 ॲव्हरेज पडतं. आणि हायवे रनिंगला तुम्हाला 19 ते 20 ॲव्हरेज ही गाडी पेट्रोलमध्ये देते. तर हा एक प्लस पॉइंट आहे. त्यानंतर अतिशय रिफाईंड इंजिन आहे याचं. गाडी सुरू आहे की बंद आहे हे कळत नाही, इतकी सायलेंट ही गाडी आहे. त्यानंतर मेंटेनन्ससाठी पण खूप तुम्हाला हा प्लस पॉइंट राहतो. मेंटेनन्स याचा लो आहे. तर हे कप्पा इंजिनचा प्लस पॉइंट आहे. पण पॉवर असेल, तुम्हाला ओव्हरटेक वगैरे करायचं असेल तर ॲटलिस्ट 3000 RPMच्या वर गाडी असायला हवी. त्याशिवाय गाडी ओव्हरटेक्सना खूप कमी वाटते. आता मी थ्रोटल दिलाय गाडीला, थोडा टाइम घेते. जसं 3000 RPMच्या वर गाडी जाईल तशी मग तुम्हाला पॉवर मिळते या गाडीत. तर हा एक पॉइंट होता. त्यानंतर सस्पेन्शन याचं थोडंसं स्मूथ आहे, सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे गाडीमध्ये यॉईंग मुवमेंट तुम्हाला जाणवते खड्ड्यांमधून जात असताना आपल्या अनइव्हन रोड्स वरती वगैरे. तर हा एक या गाडीचा पॉइंट होता. त्यानंतर गाडी लॉंग राईड्सना वगैरे इतकी कन्सिडरेबल मी नाही करणार. पण कॉम्पॅक्ट आहे, छोटी आहे, लेंथ वगैरे कमी आहे. तर सिटीमध्ये छोट्या जागेतून निघण्यासाठी, ट्रॅफिकमधून मनोवर करण्यासाठी मला ही गाडी बेस्ट वाटते. त्यानंतर प्लस पार्किंग, सिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे पार्किंगचे खूप इश्यूज होतात. तर त्या ठिकाणी सुद्धा ही गाडी प्लस पॉइंट म्हणू शकतो. आणि त्याचं स्टेअरिंग जे आहे अतिशय स्मूथ आहे. पॉवर स्टेअरिंग अतिशय स्मूथ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गाडी सिटीमध्ये मनोवर करणं असेल, सिटीतून बारक्या जागेतून निघणं असेल तर त्यासाठी ही तुम्ही प्लस समजू शकता. त्यासोबत युटर्न्स वगैरे घ्यायच्यात किंवा कोणतेही ऑपरेशन जे स्टेअरिंग सोबत करायच्यात तर ते वन हँड तुम्ही करू शकता. तर हा एक मला ह्या गाडीचा प्लस पॉइंट वाटतो. आणि बाकी काही असेल तर प्लीज कमेंटमध्ये तुम्हीही सांगा की तुमचा i10चा एक्सपिरियन्स कसा आहे. आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. आणि जर कुणाला हवी असेल अशी एक सेकंड हँड व्हेकल चांगली यूज केलेली तर माझा नंबर खाली दिलेला आहे, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे सेकंड हँड व्हेकल्स मिळतात, तर तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना आपण चांगली एक सेकंड हँड व्हेकल नक्कीच मिळवून देऊ. तर मित्रांनो, अशा अजून नादखुळ्या गाड्यांसोबत आपण परत जाणारच आहोत. तोपर्यंत राम राम.